हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजचा दिवस तर बऱ्याच जणांना आनंदाचा जाणारच आहे, कारण आज सगळ्यांना सुट्ट्या मिळाल्यात. आणि बघा हे जे थेंब थेंब पडतात ना पावसाचे, म्हणजे इथून समोरून असं सगळं हे ओपन आहे ना, तर त्याच्यामुळे खूप हवा आणि खूप पाऊस सगळा आतमध्ये येतो. तर ही जी बाल्कनी आहे ना, ही निष्ठाच्या रूमची बाल्कनी आहे. कारण एका ताईंनी विचारलं होतं की इथलं प्लास्टिक कुठे गेलं? तर म्हणून मी सांगितलं आणि रेन लिलीचे जे आधीचे फुलं होते ना, ते मी काढून टाकले. आणि बघा एका दिवसात ह्याला फुलं येतात. म्हणजे किती आश्चर्यकारक आहे. म्हणजे निसर्गाची जी किमया बोलतात ना, खरंच खूप निराळी आहे. ते एका दिवसात त्याला कळ्या आणि फुलं आली आहेत. आणि सगळ्या झाडांना मस्त जिथे जिथे कटिंग केली होती ना झाडं, सगळीकडे अशी छान पालवी नवीन फुटलेली आहे. तर इथे उभं राहून आहे ना, पाऊस इतका मस्त असा छान एन्जॉय करता येतो. तर म्हणून मी उभी राहिली, कारण जे थेंब 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 आपल्या अंगावर पडतात ना, ते एकदम भारी वाटतात. आणि बघा किती छान असं हिरवंगार झालं आहे सगळं इकडे. मस्त वाटतं एकदम. तर पाऊस म्हणजे आता कॅमेरामध्ये ना ॲक्च्युली पाऊस तेवढा दिसत नाही आहे, पण इतक्या जोरात पाऊस बाहेर चालू आहे. आणि छान असं जास्वंदाला भरपूर फुलं आलेत, पण त्यातलं एकच फूल मी सध्या काढलं जे छान फुललेलं होतं. आणि बाकी बघा इथे किती समोर म्हणजे अगदी पांढरं पांढरं सगळं दिसतंय. इतका पाऊस असा जोरदार आणि मस्त पडतोय. पण एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली आहे का, की इथेच करायचं आहे आणि इथेच भरायचं आहे. ही गोष्ट निसर्ग आपल्याला खूप चांगल्या प्रकारे शिकवतो आहे, की काही दिवसांपूर्वी एवढी गरमी पडली होती आणि पावसाची अक्षरशः अशी म्हणजे चातका पक्षीसारखी आपण वाट बघत होतो. आणि आता असा पडतोय, की त्या पावसाने सुद्धा लोकं कंटाळले, की "अरे बापरे! थांब आता थोडासा थांब." असं झालंय. म्हणजे बघा पाऊस कशी म्हणजे निसर्ग कशी आपली मजा घेतोय मस्त. तर असो, पण आधीचे दिवस आठवा थोडेसे, की जेव्हा गरमी होती, कसं वातावरण होतं आणि आता किती थंड वातावरण झालं आहे. तर म्हणून जी जी पण आत्ता जी गोष्ट घडते ना, त्याची मजा घ्यायला, त्याचा आनंद घ्यायला शिका. आणि इथे बघा पावसाचं आपोआप पाणी इतकं छान जमा होतं आहे ना, की एक्स्ट्रा पाणी घालण्याची कुंड्यांना गरजच पडत नाही आहे. तर ही जी खिडकी आहे ना, म्हणजे ही जी बाल्कनी आहे, ही आमच्या रूमची बाल्कनी आहे. आणि इथे बघा प्लास्टिक आपलं छानपैकी लावलेलं आहे. कारण इथून खूप जोरात पाऊस आतमध्ये येतो, संपूर्ण पाणी आतमध्ये येतं. म्हणून इथला हा जो भाग आहे ना, पूर्ण कव्हर केला आहे. पण इथली झाडं बघा अगदी जंगलासारखी झाली आहे तिथे मस्त. आणि खूप भारी वाटतं. जेवढी मी सांगते तुम्हाला, जेवढी डोळ्यांना तुम्हाला ग्रीनरी दिसेल ना, ते एक वेगळीच थेरपी होऊन जाते आपल्यासाठी. तर चला, पावसाचा आनंद घेऊन झाला, आता कामाला लागा. तर पहिले माझं सगळं पूजेचं सगळं काम बाकी आहे, ते मला सगळी पूजा करायची आहे. तर ही जी फुलं बघा 4 ते 5 दिवस झाले फुलं ठेवले आहेत, पण तशीच्या तशी आहेत. म्हणजे वातावरणाचा किती फरक पडतो. आणि उन्हाळ्यामध्ये आपण सकाळी ठेवलेली फुलं संध्याकाळी अगदी पापड होऊन जायची, म्हणजे अगदीच सुकून जायची. आणि आता ही फुलं 4-5 दिवस झाले मी यात ठेवली आहेत, तरी जशीच्या तशी होती. तर आज काढून टाकली, कारण खूप जास्त दिवस पण ठेवून ना, मग कधी-कधी पाण्यामध्ये ती अशी सडतात फुलं आणि मग वाससुद्धा येतो पाण्याचा. त्याच्यामुळे माशा, मच्छरसुद्धा येऊ शकतात. तर म्हणून जास्त दिवस पण अगदी नको ठेवायला. तर आता जी आजची जी फुलं म्हणजे कालची जी फुलं होती, तर ती फुलं यामध्ये घालते. आणि एक-एक झेंडूचं जे फूल आहे ना, ते असं एवढं मोठं होतं, की देवसुद्धा झाकले जात होते त्याच्यामध्ये. इतकी मोठी-मोठी फुलं त्यांनी दिली होती. पण छान वाटतायत बघा. झेंडूची फुलं ना बरेच दिवस म्हणजे जास्त दिवस राहतात आणि पाण्यामध्ये तर आणखीन जास्त चांगले टिकतात. तर असं रोज म्हणजे 2-2, 3-3 दिवसांनी जी फुलं आहेत, ती आपण अशा प्रकारे त्याचा रियूज करू शकतो, वापर करू शकतो. तुम्ही एंट्रन्सला ठेवा किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवा किंवा सेंटर टेबलला ठेवा किंवा अगदीच तुम्ही देवघराच्या समोर ठेवा. बघा किती
फुलांच्या या सजावटीने अगदी जे वातावरण आहे ना, ते अगदी खूप मस्त असं प्रसन्न होऊन जातं. आणि मी 2-3 दिवस पहिले एंट्रन्सच्या इथे ठेवलं होतं. आज छान इथे हॉलमध्ये ठेवते. थोडं-थोडं असं जागा चेंज करून ठेवायचं, म्हणजे आपल्याला पण थोडंसं असं वेगळं काहीतरी, जेव्हा आपले सणसूद असतात, दिवाळी असं म्हणजे तेव्हाच आपण ठेवतो. पण इतर वेळी पण असं ठेवून बघायचं. घरातलं जे एक वातावरण आहे ना, ते वेगळंच छान प्रसन्न वाटतं. तर इथला सगळा पसारा जो होता तो सगळा पहिले आवरून घेतला आणि झाडू, लादी सगळं झाल्यानंतर आहे ना, अगदी घर असं स्वच्छ आणि छान वाटतं. आणि एखादासुद्धा असा म्हणजे दिवा लागतो ना, जेव्हा पणती लागते ना, तेव्हा इतकं मस्त वाटतं ना. आणि छान स्वामींची इथे गाणी सुरू होती. मस्त वातावरण बाहेरचं खूप छान थंड थंड झालं आहे. काहीच दिवसांपूर्वी म्हणजे अगदी या खोलीमध्ये सुद्धा बसता येत नव्हतं. अगदी घामाच्या धारा सुटत होत्या. 5 मिनिटं जरी बसलं ना, तरी घामाच्या धारा सुटत होत्या. इतकं गरम होत होतं. आणि आत्ताचं वातावरण बघा, की सगळ्या खिडक्या लावल्या आहेत, फॅन बंद केला आहे, तरीसुद्धा थंड वाटतं आहे. निसर्ग कशी कूस बदलतो हे आपल्याला समजतसुद्धा नाही. तर म्हणून छान थंड वातावरण आहे. तर मस्त आज छान वाचन, पहिले सगळं पूजा वगैरे करून घेतली रोजची. आणि आता रोजचं जे वाचन आहे ते पहिले करून घेणार आहे संपूर्ण. रोजचं माझं स्वामी स्तवन असतं, त्यानंतर स्वामींची माळजप असते, त्यानंतर रोजचे 3 अध्याय असतात. आणखीन काही म्हणजे नित्यसेवाच्या पुस्तकामध्ये जे वारानुसार काही मंत्रस्तोत्र दिलेले आहेत, तर कधी-कधी वेळ असेल तर ते सुद्धा वाचते. जितकं काही असेल ना, आपण देवाच्या समोरच मोकळं करायचं. आणि देवच तुम्हाला प्रत्येक आपल्या आयुष्यात काही संकट येतात, काही चांगलं होतं, सगळ्या गोष्टींमध्ये ना देवच आपल्याला खरंच मार्गदर्शन करत असतात. तर आपल्या मनातलं जर काही असेल ना तुम्हाला सांगायचं, तर तुम्ही कोणाला सांगण्यापेक्षा ना तुम्ही खरंच देवाला सांगा, की ते तुम्हाला खरंच त्यातून जो चांगला मार्ग आहे ना, तो नक्कीच तुमच्यापुढे आणून ठेवतात. तो त्याचं काम अगदी परफेक्ट करत असतो. पण मी माझं काम परफेक्ट करते का? मी माझी रोजची देवपूजा नित्यनियमाने करते का? मी माझं नामजप आहे ते मी रोज करते का? हे आपण स्वतःला पण पडताळून पाहणं खूप गरजेचं असतं. आपण बघा कधी-कधी खूप आळशीपणा करतो. एखादी वेळ आपण जे लिहायचं आहे ते स्किप करून टाकतो. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडून होतात. पण आपण प्रत्येक गोष्ट ना म्हणजे दुर्लक्षित करतो, आपण तिथे लक्ष देत नाही. पण त्या सगळ्या गोष्टी नित्यनियमाने आपल्याकडून सुद्धा होणं तेवढंच गरजेचं असतं. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. तर चला, तुमच्यासोबत आता खूप छान छान गप्पा मला मारायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले तर त्या दिवशी तुम्ही जो व्हिडिओ पोस्ट केला होता, म्हणजे जे हार्ट रेट जास्त वाटत होतं आणि त्याच्यासाठी मी ज्या ट्रीटमेंट चालू केल्या आहेत किंवा काय त्याच्याबद्दलचे एक्सपिरियन्स वगैरे, तर अगदी प्रचंड प्रचंड असा रिस्पॉन्स मला तुमच्याकडून मिळाला. फक्त यूट्यूबवरच नाही, इंस्टाग्रामवरती सुद्धा बरेच जे डॉक्टर्स आहेत त्यांनी ॲडवाईस केलं. जे व्हॉट्सअपला कनेक्टेड आहेत त्यांनी व्हॉट्सअपवरती, जे पर्सनली कनेक्टेड आहेत त्यांनी कॉल करून, म्हणजे इतकं भारी वाटलं ना, की म्हणजे अर्धं जे आजार आहे ना, तो त्याच आजार असं नाहीच आहे ॲक्च्युली, मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. अर्धी जी गोष्ट आहे ना, ती त्यानेच आपली रिकवर होऊन जाते, की इतकी लोकं आपली काळजी करतात, इतकी लोकं आपल्यावरती प्रेम करतात. ही जी भावना आहे ना, हीच खूप 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 सुखावून जाते. म्हणजे एरवी ज्या नॉर्मल कमेंट्स येतात त्याच्यामधून एवढं कळत नाही, पण खरंच अशा वेळी म्हणजे आपल्याबद्दलची जी काळजी आहे ना, ती तुमच्या कमेंट्समधून, तुमच्या बोलण्यामधून मला खरंच दिसून आली. आणि त्याबद्दल सगळ्यांचे अगदी 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 मनापासून खूप 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 धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट, की जे मी विचारलं होतं तुम्हाला, ॲक्च्युली म्हणजे मी खरंच असं मला शेअर करायला आवडत नाही, की जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत ते घेऊन बसायचं, ते डिस्कस करायचं, ते मला नाही आवडत. पण ह्या वेळी आहे ना, माहीत नाही माझ्या डोक्यात काय आलं, म्हणजे स्वामींनीच बुद्धी दिली असेल, की तू सांग, तू शेअर कर. आणि खरंच इतका रिलीफ मिळाला ना त्याच्यामध्ये, की इतके ऑप्शन्स, म्हणजे कोणाचे एक्सपिरियन्स, कोणाला त्रास होतोय तसाच, किंवा जे डॉक्टर्स आहेत, बरेच डॉक्टर्स आहेत त्यांनीसुद्धा मला ॲडवाईस केलं बऱ्याच गोष्टी. तर त्यातून आहे ना, म्हणजे आता ज्या
माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांनासुद्धा हे त्रास होता आहेत. तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की ताई मलासुद्धा असा त्रास होत होता, मग मी हे केलं, मग मी ते केलं. तर पहिली गोष्ट म्हणजे मला जे आढळलं किंवा मी ज्या निष्कर्षापर्यंत पोहोचते आहे, तर ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. म्हणून मी म्हटलं की बोलूच ही गोष्ट. तर ज्यांना पण असा हार्ट रेट जास्त वाढतो, हा जो त्रास होत असेल, तर हा फक्त एका गोष्टीशी निगडीत नाही आहे. ह्याला बऱ्याचशा गोष्टी असू शकतात. पहिली गोष्ट तर तुमचं ओव्हरऑल रुटीन, तुमचं लाईफस्टाईल. तुम्ही कसं झोपताय, पुरेशी झोप मिळते का, तुमचं खाणं वगैरे कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी, तुम्हाला स्ट्रेस लेवल किती आहे. सगळ्यात जास्त याला जो अफेक्टिंग आहे ना, तो म्हणजे स्ट्रेस. तर आपण किती स्ट्रेस घेतोय दिवसभरात. आपल्याला वाटतं की काही स्ट्रेस नाही आहे, माझं लाईफ अगदी मस्त चाललं आहे. पण बिहाइंड द बोलतात ना, की बिहाइंड द सीन जसं बोलतात, तसं आपण खूप ओव्हर थिंकिंग करत असतो प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत. जेवढं आपण एकटं राहतो, तर तेवढा आपण खूप जास्त विचार करत राहतो सतत. तर ते थोडंसं आपण कुठेतरी कमी केलं पाहिजे. तर ते कसं कमी करायचं? तर तुम्ही मेडिटेशन, प्राणायाम, योगासनं ह्या सगळ्या गोष्टी करून किंवा थोडंसं बाहेर पडा. आपण कंटिन्यू, माझी ती चूक होते की मी दिवसभर घरामध्ये राहते आणि एका ताईने कमेंटसुद्धा केली होती की तू दिवसभर घरातच असते, कोणच नसतं. पण असं नसतं ताई, सगळे असतात. म्हणजे निष्ठा असते. आता माझ्याकडे ज्या ताई कामाला येतात त्या असतात, बराच वेळ असतात. त्याच्यानंतर मग हे संध्याकाळचे असतात. आमचं बरंचसं बोलणं, कम्युनिकेशन खूप छान होतं. मी फक्त जे मी एकटी असते ते मी तुम्हाला दाखवते. त्याचा अर्थ असा नाही आहे की मी दिवसभर फक्त एकटीच असते. फक्त मी बाहेर पडत नाही, हा प्रॉब्लेम आहे. की आपण बाहेर पडलं पाहिजे. बघा, जेव्हा आपण बाहेर जायचं असतं आपल्याला कुठे, तर आपण लवकर सगळं आवरायचा प्रयत्न करतो, लवकर तयारी करतो आणि छान प्रेझेंटेबल होतो, छान तयारी करतो. आणि घरातच असेल दिवसभर, तर मग आपण ते तसंच रेंगाळत ठेवतो की जाऊ दे, करायचंच आहे ना, नंतर करू. किंवा मग आपण तयारीसुद्धा करत नाही नॉर्मल. आता तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल माझ्या, मी अगदी गलबत्यासारखी येऊन बसली आहे तुमच्यासमोर. तर असं नको व्हायला. म्हणजे माझ्याही या चुका आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगते की असं नको व्हायला. आपण थोडंसं बाहेर पडतो ना, तर आपण थोडंसं ड्रेसिंग व्यवस्थित करतो, चेहरा व्यवस्थित करतो. तर ह्या गोष्टीसुद्धा खूप मॅटर करतात. कारण जितकं तुमचं मन सशक्त असेल ना, तेवढं तुमचं शरीर चांगलं राहतं. आपल्या मनावर जो परिणाम होत असतो ना, तोच आपल्या शरीरावरती सुद्धा होत असतो. मग तुम्ही कितीही औषधं खा, कितीही ट्रीटमेंट्स करा, जर तुमचं मन व्यवस्थित नसेल, आतून तुम्ही खूप स्वतःलाच खूप खंगून घेतलं असेल, स्वतःला खूप एकटं एकटं वाटून घेतलं असेल, तर कुठलाही डॉक्टर तुमच्यासाठी काहीच करू शकणार नाही. माझा जो प्रॉब्लेम होता तो एवढा काही असा सिव्हिअर नाही आहे, पण मला तो सिव्हिअर लेवलला न्यायचासुद्धा नव्हता. म्हणून मी आतापासून त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली की काय काय प्रॉब्लेम्स मला वाटत आहेत की मला बाहेर पडलं पाहिजे. दिवसातून 10 मिनटं तरी ॲटलिस्ट सुरुवात 5 का 10 मिनटांनी करूया, नंतर हळूहळू टाईम वाढूया. तर मला एक्सरसाइज रेग्युलर करणं खूप गरजेचं आहे. किंवा निदान आता मला वॉकिंग करणं तरी, किंवा एक भेटणं, कोणाशी बोलणं. बघा, ऑनलाईन भेटणं किंवा मेसेजमध्ये बोलणं आणि परस्पर बोलणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. ॲटलिस्ट बाहेर गेल्यानंतर कोणी एक आपल्याला छान स्माईल जरी दिली ना, तरी आपल्याला खूप, बघा, एक वेगळंच छान फिलिंग येतं. तर ते खूप महत्त्वाचं आहे. आपण विचार करतो काय गरज आहे, कशाला, कोणाचं काय पाहिजे असं. तुम्हाला कोणाशी जाऊन कुठे काही गॉसिपिंग वगैरे करायचं नाही आहे. फक्त तुम्ही असं मस्त असा एक राऊंड मारून या, छान फिरून या, तुम्हाला खूप फ्रेश फील होईल. या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःसाठी करायच्या आहेत. जर आपण स्वतःसाठी स्वतः काम नाही करणार ना, तर दुसरा कोणीही काहीही करू शकत नाही. सेकंड महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की ब्लड टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. आता हे फक्त मनाचं जर मी तुम्हाला सांगितलं, तो एक मोठा पार्ट आहे. पण दुसरा पार्ट, जर म्हणजे खरोखरच आपल्या बॉडीमध्ये काही कमी असतील, म्हणजे विटॅमिन्सची कमी आहे, B12, D3, आपण उन्हात जात नाही, त्यानंतर थायरॉईडचा काही इश्यू असेल, शुगरचा काही त्रास असेल, अशा काही गोष्टी असतील ना, तर त्या आपल्याला कळत नाही. तर आपल्याला रेग्युलर म्हणजे 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा फुल बॉडी चेकअप जे असतं किंवा ब्लड टेस्ट असतं, ते करून घेतलं पाहिजे. त्याच्याने आपल्याला कळेल की आपल्यामध्ये काय डेफिशियन्सीज आहेत आणि त्याच्यानुसार आपण मग ट्रीटमेंट्स त्याच्या सुरू करायला पाहिजे. ठीक आहे, हा एक पार्ट झाला. त्यानंतर मला बऱ्याच जणांनी सांगितलं की सारखं मोजू नकोस. तर खरंच बरोबर आहे. जेवढं आपण सारखं मोजतो ना, आपण जेवढा विचार करणार ना, तेवढे आपले हार्ट रेट वाढत जाणार. आपलं हृदय हे आपल्या मेंदूशी आणि मनाशी खूप कनेक्टेड असतं. म्हणून जितकं आपण जास्त विचार करतो ना, तितकं ते जास्त पंपिंग करायला सुरुवात करतं
आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी अजून ह्या सगळ्या याच्यामधून रिव्ह्यूजमधून मला कळली, की हे जे होतं ना, हे एक मेन्स्ट्रल जे आपण प्री मेनोपॉज जेव्हा आपण मेनोपॉजकडे जात असतो, तर त्याच्या मेनोपॉज होण्याच्या जवळपास कधी-कधी कोणाचे 2 वर्ष किंवा 10 वर्षसुद्धा आपल्याला त्याच्या आधी प्री मेनोपॉज स्टार्ट होतात. तर त्याचं हे लक्षण असू शकतं. म्हणजे आपल्याला हॉट फ्लॅशेस येणं, म्हणजे गरम होणं खूप, अगदी सडनली गरम होणं, अगदी कधीतरी पटकन थंड वाटणं खूपच, किंवा मूड स्विंग्ससारखं होत राहणं, चिडचिड होत राहणं. तुम्हाला जे मेन्स्ट्रल्स येतात त्याच्यामध्ये दिवस खूप मागे-पुढे होणं किंवा फ्लो कमी जास्त होणं, अगदी कधी 2च दिवस जाईल किंवा कधी खूपच जास्त फ्लो जाईल. तर अशा आणि ह्या पिरियडमध्ये ना आपलं जे शरीर आहे ना, ते एक-एक लेव्हलला थोडंसं कमी-कमी, म्हणजे सगळ्या गोष्टी कमी-कमी व्हायला सुरुवात होते. हाडं ठिसूळ व्हायला सुरुवात होतात, केस गळायला सुरुवात होते. तर म्हणजे जसं आपण पिरियड्स आपले सुरू होण्याच्या आधी जसं आपलं शरीर तयार होत असतं ना, तसंच पिरियड्स जाण्याच्या आधीसुद्धा आपलं शरीर बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगायचा प्रयत्न करत असतं. तर ह्याला घाबरून जायचं नाही. ह्याला जेव्हा आपल्याला माहिती आहे, की आता ही गोष्ट आपल्यासोबत होणार आहेच, तर त्याच्यासाठी आपण मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर राहणं खूप गरजेचं आहे. आपण लेडीज काय करतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण फक्त आणि फक्त घरातल्याच गोष्टी करत राहतो. म्हणजे घरातल्यांना कोणाला काय खायला पाहिजे, कोणाला काय बनवायचं आहे, काय घरातलं सगळं करायचं आहे, आवराआवरी करायची आहे, कामं करायची आहेत. ह्याच गोष्टींमध्ये आपण इतके अडकून राहतो ना, की ह्या ज्या स्वतःच्या गोष्टी आहेत, आपल्या शरीरात काय चाललं आहे हे सुद्धा कधी-कधी आपल्याला कळत नाही. मग आपण अननेसेसरी ती गोष्ट खूप स्ट्रेच होते आणि मग त्याच्यानंतर मग आपण डॉक्टरकडे जातो, मग ट्रीटमेंट्स चालू होतात. तर असं करण्यापेक्षा जेव्हा तुम्हाला सुरुवातीलाच कुठेतरी हिंट्स मिळतात, जसं आता मला सुरुवातीलाच कळायला लागलं, की अरे मला असं हार्ट रेट वाढल्यासारखं वाटतंय किंवा धडधड जास्त वाढते, तर मग मी त्याच्यावरती काम करायला सुरुवात करत होती. तसंच तुम्हाला जेही दुखतंय त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हे फक्त बाम लावून आपण प्रत्येक वेळी पाठ दुखली, पाय दुखलं, डोकं दुखलं, बाम लावला, बस काम झालं, असं नाही केलं पाहिजे. तुम्ही त्याच्यावरती विचार करा, की का ही गोष्ट होते, का माझी कंबर दुखते, का माझे पाय एवढे दुखत आहेत, का माझं डोकं सारखं दुखतं आहे. कुठल्याही गोष्टीला काहीतरी कारण असतं आणि म्हणूनच ती गोष्ट होत असते. तर जसं तुम्ही सगळ्या गोष्टींची काळजी घेता ना, तशी तुम्ही स्वतःची सुद्धा काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी ज्या आता म्हणजे मी पण काही असं काही कोणी जिनियस किंवा असं कोणी हुशार अशी खूप नाही आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगते, पण माझ्याकडून सुद्धा बऱ्याच चुका होतात. पण मग त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे, आपण त्या सुधारल्या पाहिजे. जर आपल्याला आपलं लाईफ छान प्रोडक्टिव्ह चांगलं करायचं आहे, पुढे जाऊन आपल्याला जर खरंच कोणावर डिपेंड नाही राहायचं आहे, तर आत्तापासून जर आपण आपल्या शरीरावर काम केलं नाही, तर पुढे जाऊन खूप चुकीची वेळ आपल्या स्वतःवरतीच येऊ शकते. म्हणून तेव्हा सगळं तुमच्याकडे असेल, म्हणजे खूप अमाप पैसा आहे, माणसं आहेत, सगळं आहे, पण तरीही तुम्हाला काहीही करता येत नाही. अशा बऱ्याच गोष्टी मी ऐकल्या आहेत, बऱ्याच गोष्टी मी समोर बघितल्या आहेत, की खूप पैसा आहे, म्हणजे आपण जोपर्यंत अगदी हेल्दी आहोत, छान आहोत, तोपर्यंत आपण पैसा, पैसा आणि कमवण्याच्या आणि ह्याच्या सगळ्याच्या मागे लागतो, की किती मी कमवून ठेवू किंवा किती मी काय करू. पण त्यावेळेला तुम्हाला काही पर्सेंट जो वेळ असतो, तो तुम्हाला स्वतःसाठी, स्वतःच्या शरीरासाठी देणं खूप गरजेचं असतं आणि ते आपण करत नाही. तेव्हा आपण निग्लेक्ट करतो. खाण्यापिण्याच्या सवयी सगळं आपण निग्लेक्ट करतो आणि मग नंतर तेच सगळं इतकं हार्श लेवलला जातं, की मग ते रिपेअर करण्यासाठी तो पैसासुद्धा कामी येत नाही. असं म्हणजे होतं बऱ्याचदा. तुम्हालासुद्धा बऱ्याच लोकांना अनुभव असतील. तर म्हणून सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात ना बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. होतं आपल्याला कधी-कधी नाराज वाटतं, कधी म्हणजे जे मूड स्विंग्स आहेत ते आपल्या हार्मोन्समुळे हळू चेंज कधी होतात. कधी खूपच डल वाटतं, कधी खूपच छान वाटतं असं. पण जेव्हा वाटतं ना, तेव्हा आपल्याला देवाने ही छान अशी बुद्धीसुद्धा दिली आहे. तर त्यातून बाहेर येण्याचा पण प्रयत्न आपणच केला पाहिजे ना. तुम्ही छान-छान पुस्तकं वाचा, छान-छान गाणी ऐका, तुम्हाला जे आवडतं ते करा. आता ह्याच्यामध्ये मी एक गोष्ट ॲड करणार आहे. एका ताईंनी मला खूप छान ॲडवाईस केलं, की "ताई, तुला इतके सारे छंद आहेत, तुला इतक्या साऱ्या गोष्टी आवडतात, तर तू काहीतरी शिकण्याचा, नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न कर ना." तर मला खरंच ते खूप आवडलं आणि थँक त्याच्यासाठी त्यांना, की खरंच आहे, की मी खूप बंद केलं सगळ्या गोष्टी. मी फक्त शेअर करते, पण
आणखीन आपण नवीन काही ना काही सतत शिकत राहिलं पाहिजे. जेव्हा आपण काहीतरी शिकत राहतो, कशामध्ये तरी बिझी राहतो ना, तर तेव्हा आपलं माइंड आणि आपलं शरीर आपोआप छान प्रकारे काम करतं. आणि एकटं राहणं, सतत ते एकटं त्या गोष्टी करत राहणं, ह्याच्यामुळे आपल्या मनावर आणि बुद्धीवर दोघांवरती खूप परिणाम होतो. आणि माझ्या बाबतीत तीच गोष्ट झालेली आहे. असं काही मला खूप असा मेजर असा काही आजार किंवा असं काहीही नाही आहे. हे सगळे मनाचे खेळ आहेत. आणि त्यांनी जसं घाबरवलं ॲक्च्युली, की मग हळूहळू आपलं हार्ट कमजोर होतं वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी ऐकून अजून आपण टेन्शन घेऊन बसतो आणि अजून ती गोष्ट वाढते. तर तसं अजिबात होणार नाही. आणि मी पण स्वतःची काळजी घेणार. मी पण स्वतःला छान ठेवणार. हे आपण स्वतःला नेहमी सांगत राहिलं पाहिजे, की माझं जे शरीर आहे ते खूप प्रिशियस आहे. आता बघा, एक दात लावायचा आहे तर दाताचे 25,000 रुपये, एका दाताचे 25,000 रुपये घेतात. म्हणजे हे एवढे जे दात दिलेत ह्यांची किती व्हॅल्यू आहे. तसं आपण सोन्याचे दागिने बनवतो, तर आपण आता जसा रेट वाढतोय तर तसं आपण कॅल्क्युलेट करतो, की अरे हे मी तेव्हा एवढ्या प्राईजला घेतलं होतं, आता ह्याची प्राईस बघ एवढी झाली आहे. म्हणजे आपण हे कंपेअर करतोय जे आर्टिफिशियल आहे. पण जे नॅचरल आहे, जे नॅचरली मिळालं आहे, जे फुकट मिळालं आहे, त्याची आपण काहीच व्हॅल्यू करत नाही. तर म्हणून ह्या सोन्यापेक्षा ना, हे जे आहे ना शरीर, हे खरं सोनं आहे. आणि हे आपण जपलं पाहिजे आणि हे तुम्ही पण जपा. म्हणून मी इतकं सगळं का तुम्हाला सांगते, का शेअर करते, की माझ्याकडून ज्या चुका होत आहेत त्याच्यातून मी जे शिकते ते मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. घरचे बरेच काही ना काही, सगळ्यांच्या घरी सेम परिस्थिती नसते. प्रत्येकाच्या घरी काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी असतात. कधी माणसं धड असतात, कधी माणसं धड नसतात, कधी काही प्रॉब्लेम्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात. बघा, आपलं आयुष्य ना, म्हणजे प्रॉब्लेम्स नसेल तर आपलं आयुष्यच नाही आहे पहिली गोष्ट तर. आणि जेव्हा सगळं मिळतं ना, ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, की तुम्हाला असं वाटत असेल, की तुम्हाला काय, तुमच्याकडे तर सगळं आहे, तुम्हाला बोलायला काय जातं आहे. पण तसं नसतं. जेव्हा सगळं असतं ना, तेव्हा काही गोष्टी आपोआप कमी असतातच. आणि आपण जेव्हा सगळं असतं ना, तर तेव्हा आपण विचार करत नाही, की आज माझ्याकडे एवढं सगळं आहे, तर मी कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. जेव्हा नव्हतं तेव्हा मी कशी होती. तर जेव्हा नसतं तेव्हा आपण खूप मेहनत करतो, खूप स्ट्रगल करतो आणि त्याच्यामध्ये आपण बिझी असतो. आणि जेव्हा आपल्याला सगळं मिळतं तर तेव्हा आपण अगदी रिलॅक्स होऊन जातो, की अरे हां, आता सगळं आहे, आता काय, आता मस्त राहूया, आता मस्त करूया. पण तो जो मस्त राहूया, मस्त करूयामध्ये जो आळशीपणा येतो ना आपल्या अंगामध्ये, तोच आपल्याला नडतो. तर म्हणून बसून कधीच राहायचं नाही. भले कितीही काही गोष्टी, आज एवढं सगळं आहे, उद्या हे सगळं असेलच असं नाही आहे. बघा, बोलतात ना, की रंकाचा राजा आणि राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. तर म्हणून जे मिळतंय त्याची किंमत करा आणि जे मिळालं आहे त्याच्यावर ते छान उपभोगा पण. आणि त्याचं छान म्हणजे म्हणतात ना, की आयुष्य चांगलं जगा. हे मला फक्त एवढंच तुम्हाला छान सांगायचं होतं. तर तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि असंच परत पुन्हा कधी मला अशी छान थोडीशी वाटेल ना, कधी असं डिमोटिवेट वाटेल किंवा काय वाटेल, तर मी परत नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. कारण इतके छान छान प्रत्येकाने अनुभव, काय काय तर अगदी हक्काने म्हणजे सांगत होते, की असं कर, असं केलं पाहिजे. तर ते खूप छान वाटतं आणि चांगलं वाटतं. आणि तुमच्या कमेंट्समुळे मला स्वतःला खूप मोटिवेशन मिळालं, मला खूप छान वाटलं. आणि याच्यातून मी ज्या ज्या गोष्टी ऑब्झर्व केल्या तर त्या तुम्हाला पण सांगितल्या, तुम्ही पण करा. या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. आफ्टर 40 आपलं बरंचसं शरीराची रचना जी आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी, स्पेशली लेडीजच्या सांगते, कारण हार्मोनल चेंजेस खूप होतात आणि त्याच्यामुळे खूप सारे बदल घडत जातात, त्याच्यामुळे खूप सारे आजार चढत जातात. तर म्हणून सुरुवातीलाच जर काम करायला सुरुवात केली ना, तर पुढे त्या गोष्टी इतक्या वाढणार नाहीत. तर म्हणून मी पण करणार आहे आणि तुम्हीसुद्धा करायचं आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.